Hello student, welcome in another biology tutorial. We are learning the topic number 3, that is kingdom Plantae. We have learned over, uh, overall classification of plants, and then we have completed first major group, that is cryptogame, in which we have studied all about the divisions, and that divisions are Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. These divisions we have already studied. Now we are going to study about the phanerogame. In phanerogame, it is further divided into two groups. First division is gymnospermy and another is angiospermy. Gymnospermy means what? The plant in which seeds are produced, but that seeds are open. It means that they are not enclosed inside the fruits. But in case of angiosperm, they produces seeds and that seeds are enclosed inside the fruit. याचाच अर्थ काय? जिम्नोस्पर्म म्हणजे काय? तर असे प्लांट की ज्यांचे सीड्स, ज्यांच्या बिया ह्या फ्रूटमध्ये एनक्लोज नाही आहेत, आणि एंजिओस्पर्म म्हणजे काय? ज्यांचे सीड्स, ज्यांच्या बिया ह्या फ्रूट्समध्ये एनक्लोज्ड झालेल्या असतात, अशांना आपण एंजिओस्पर्म म्हणतो. एंजिओस्पर्म बाबत आपण नंतर डिटेलमध्ये बघूया, द स्टडी ऑफ फ्लावरिंग प्लांट या टॉपिकमध्ये. त्या अगोदर जिम्नोस्पर्म हे आज आपण बघणार आहोत. जिम्नोस्पर्म, जिम्नॉस मीन्स नेकेड अँड स्पर्मा मीन्स सीड्स. जर सीड्स हे ओपन असतील, नेकेड असतील, तर त्यांना जिम्नोस्पर्म असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सुरूचं झाड बघितलं असेल. सुरूचं झाड, त्याचे सीड्स जे असतात हे एका कोनवरती तयार होतात. म्हणजे कधी कधी एका झाडाला आपण सुरूचं झाड हे ॲक्च्युली मेल प्लांट अँड फिमेल प्लांट, दीज आर डिफरंट. मेल आणि फिमेल हे वेगवेगळी झाडं असतात. त्यापैकी फिमेल प्लांट जे आहेत, या फिमेल प्लांटवरती आपल्याला काही त्यांची फळं दिसतात काटेरी असलेली, आणि त्यावरती त्या प्रत्येक काट्याच्या आतमधल्या बाजूला काय असते? सीड असते, आणि हे सीड्स ओपन असतात, कोणत्याही प्रकारचं फ्रूट नसतं. तर अशा प्रकारची झाडं ज्या ग्रुपमध्ये येतात त्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. डिस्ट्रीब्युशन ऑफ द जिम्नोस्पर्म हे संपूर्ण जगभरात कुठे कुठे पसरलं आहे, किती प्रमाणात आहे, हे आपण बघूया. There are about 70 genera and 1000 living species of gymnosperm in the world. सध्या अस्तित्वात असलेल्या या प्रकारच्या वनस्पतींमध्ये 70 जनरा आणि 1000 स्पेसीज म्हणजे प्रजाती त्यांच्या ह्या एवढ्या संपूर्ण जगभरामध्ये उपलब्ध आहेत. इन इंडिया इट रिप्रेझेंटेड बाय 16 जनरा अँड 53 स्पेसीज. आउट ऑफ दॅट only 16 genera are present in India and 53 species are included in that genera. Most of the gymnosperm are evergreen shrub or woody tree. हे जे जिम्नोस्पर्म प्लांट्स आहेत हे नेहमी आपल्याला कशा प्रकारात बघायला मिळतात? तर एव्हरग्रीन, सदाहरित अशा प्रकारचे असतात. श्रब म्हणजे झुडपांच्या आकाराचे सुद्धा असतात, आणि काही प्लांट्स असे आहेत की वुडी ट्री, मोठे वाढतात आणि त्यांना वुडी ट्री आपण म्हणू शकतो. त्यांचे खोड खूप मोठे असतात. दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रोड्युसिंग नेकेड सीड. हा फ्लावरिंग प्लांट म्हणजे इव्होल्युशनमध्ये आपण जर बघितलं तर फ्लावरिंग प्लांट जे आहेत, ह्या फ्लावरिंग प्लांटच्या अस्तित्वात येण्याच्या आधीचा हा ग्रुप आहे की ज्यांमध्ये नेकेड सीड्स असतात, ओपन सीड्स असतात. सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट. हे जे सीड्स आहेत हे फ्रूटमध्ये कवर्ड झालेले नाही आहेत. दॅट इज ओव्हरी. आता ओव्हरी हा काय प्रकार आहे? तर एंजिओस्पर्ममध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक फुलांमध्ये जो गायनोशियम आहे, या गायनोशियममध्ये काय असतं? ओव्हरी असते, आणि ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल असतो. आणि जेव्हा या फुलांमध्ये फर्टिलायझेशन होतं, म्हणजे
पोलन ग्रेन्स जेव्हा स्टिग्मावरती येतात, त्यानंतर मेल फिमेल गॅमेट्स एकत्रित येतात आणि फर्टिलायझेशन होतं. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी बिकम्स ॲज अ फ्रूट अँड ओव्ह्यूल बिकम ॲज अ सीड. म्हणजे यांची जी ओव्हरी असते त्यांपासून फ्रूट तयार होतं आणि ओव्ह्यूल जो असतो या ओव्ह्यूलपासून सीड तयार होतात. म्हणून ओव्हरी यांमध्ये ॲबसेंट आहे, जिम्नोस्पर्ममध्ये ॲबसेंट आहे, एंजिओस्पर्ममध्ये ओव्हरी प्रेझेंट असते. दे आर व्हॅस्क्युलर प्लांट हॅव्हिंग झायलेम विथ ट्रकिड अँड फ्लोएम विथ सीव ट्यूब्स. हे जे प्लांट्स आहेत यांचं खोड असेल किंवा त्यांचं रूट असेल, हे यांचं जर आपण आडवा छेद घेतला आणि मायक्रोस्कोप खाली जर बघितला तर त्यामध्ये झायलेम टिश्यूज दे आर मेड अप ऑफ ट्रकिड टाईप ऑफ सेल अँड फ्लोएम टिश्यूज दे आर मेड अप ऑफ सीव ट्यूब. म्हणजे झायलेम जी आहे जी पाणी वाहून नेते हे ट्रकिड नावाच्या सेल्सपासून बनलेली आहे आणि फ्लोएम जे आहेत की जे अन्न पदार्थ वाहून नेते हे सीव ट्यूब सारख्या सेल्सपासून बनलेले आहेत. प्लांट बॉडी इज स्पोरोफाइट. इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट स्टेम अँड ट्रकी. यांची जी बॉडी आपल्याला प्लांट बॉडी आपल्याला बघायला मिळते हे काय आहे, स्पोरोफाइट असते. म्हणजे यांचा सेल जे आहेत ह्या संपूर्ण झाडांचे हे डिप्लॉइड सेलपासून बनलेले आहेत आणि हे प्लांट आपल्याला ट्रू रूट त्यांना आहेत हे आपण बघू शकतो, स्टेम बघू शकतो, लिव्ज सुद्धा आपण यांचं बघू शकतो. म्हणजे हे पूर्णपणे या 3 ऑर्गन सिस्टीममध्ये डिवाइड झालेले आहेत. फर्स्ट वी विल सी अबाउट द रूट. द रूट सिस्टीम इज टॅपरूट टाईप. टॅपरूट म्हणजे सोटमूळ प्रकाराची हे रूट सिस्टीम आहे. one single root is there and that root is further divided into branches. This type of root system is called as taproot system. In some roots forms symbiotic association with other life forms that are choroid root in cycles shows the association with blue-green algae, and roots of pinus shows association with epiphytic fungi called as mycorrhiza. काही जिम्नोस्पर्ममध्ये हे जे रूट्स आहेत हे इतर मायक्रो ऑर्गॅनिझम बरोबर म्हणजे सूक्ष्म जीवांबरोबर असोसिएशन करतात. म्हणजे हे सूक्ष्मजीव यांच्या रूट्समध्ये सुद्धा आढळून येतात. फॉर एक्झाम्पल सायकस. इफ वी सी द TS ऑफ सायकस we can find that there are microorganism present inside the root. या रूटमध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत and they are blue green algae. Similarly in case of pinus, if we see the pinus, in the pinus the roots are associated with mycorrhiza, endophytic fungi. These are the fungi which are present inside the roots of pinus and that fungi is called as mycorrhiza. Then in case of stem, the gymnosperm stem is mostly erect, aerial, solid and cylindrical. यांचं जे खोड आहे हे काय असतं तर जमिनीपासून वरती वाढणारं, इरेक्ट म्हणजेच काय तर ताठर असं असणारं, सहज न वाकणारं या पद्धतीचं हे खोड असतं. सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोलाकृती या प्रकारामध्ये असतात. सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. हा एक एक्स्ट्रा प्रकार आपण इथे बघू शकतो की जो टेरिडोफायटामध्ये नव्हता. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टेरिडोफायटामध्ये सेकंडरी ग्रोथ नाही आहे, इथे ती प्रेझेंट आहे. ती कशी होते थोडक्यात आपण बघूया. हिअर देर आर सम पॅचेस and these patches are of the ear line or cambium tissue. The cambium tissue always produces the new xylem tissues inside at the direction of inner side and the phloem tissue at the direction of outer side. म्हणजे कॅम्बियम टिश्यू जी आहे ही काय करत असते तर नवीन फ्लोएम टिश्यू बाहेरच्या बाजूला तयार करत असते आणि नवीन झायलेम टिश्यू ही आतमधल्या बाजूला तयार करत असते. या नवीन टिश्यूच्या येण्यामुळे काय होतं तर त्या झाडांचा बुंधा जो आहे त्याची गर्थ वाढत जाते, त्याचा परिघ वाढत जातो, रुंदी ही वाढत जाते आणि ह्या वाढलेल्या रुंदीला किंवा ह्या प्रकाराला ह्या ग्रोथला सेकंडरी ग्रोथ असं म्हटलं जातं. The increase in the girth of the stem
is known as the secondary growth of that stem. It is because of the action of cambium inside the stem. In cycas, it is usually unbranched, while in conifer it is branched. In case of स्टेमचा विचार जर आपण केला तर सायकस सारख्या प्लांटमध्ये हे स्टेम अनब्रँच्ड असतं. म्हणजे इथे या इथे आहे बघा, हे ब्रँच अनब्रँच्ड आहे. आणि दुसरी जी झाडं आहे, मगाशी आपण उदाहरण बघितलं कॅजुरिना इक्विसिटिफोलिया, म्हणजेच काय तर सुरूचं झाड. यामध्ये खोड कसं असतं तर ब्रँच, म्हणजे शाखा असतात त्याला भरपूर, त्याला ब्रँच स्टेम असं म्हटलं जातं. द लिव्ज आर डायमॉर्फिक. यांचे जे लिव्ज आहेत हे डायमॉर्फिक आहेत, म्हणजे दोन प्रकारामध्ये आहेत. ते दोन प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे फॉलिएज लिव्ज आणि दुसरा प्रकार आहे स्केल लिव्ज. फॉलिएज लिव्ज मीन्स व्हॉट? दे आर ग्रीन, सिम्पल, निडन लाईक और पिन्नेटली कंपाऊंड, whereas the scale leaves are small, membranous and brown. यांचे जे फॉलिएज लिव्ज आहेत हिरव्या रंगात जे दिसतात ते, हे लिव्ज नेहमी काय असतात? पिन्नेटली कंपाऊंड असतात. त्याचबरोबर त्यांच्या टोकाला एकदम निडल लाईक पॉईंट असतो, म्हणून ह्यांना सूचीपर्णी असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये अनेक वेळा हा शब्द बघितला असेल की हिमालयामध्ये सूचीपर्णी वनस्पती आढळतात. म्हणजेच काय तर तिथे जिम्नोस्पर्म भरपूर प्रमाणात आढळतात. सूचीपर्णी म्हणजे सुईसारख्या आकाराचं त्यांना लिव्ज असतात, म्हणून त्यांना सूचीपर्णी असं म्हटलं जातं. स्केल लिव्ज मीन्स व्हॉट? तर इथे ह्या खोडावरती काही ब्राऊन रंगाच्या छोट्या छोट्या आकाराच्या लिव्ज दिसतात. हा दुसरा प्रकार आहे लिव्जचा, त्याला स्केल लिव्ज असं म्हटलं जातं. स्पोर्स आर प्रोड्युस्ड बाय द मायक्रोस्पोरोफिल अँड द मेगॅस्पोरोफिल. यांचे जे स्पोर्स आहेत, मेल स्पोर हा जो इथे दाखवलेला आहे हा सायकसचा मेल स्पोर आहे. या मेल स्पोरोफिलवरती छोट्या छोट्या आकारामध्ये जिम्नोस्पर्मचे पोलन ग्रेन्स तयार होतात. पोलन ग्रेन्स आर फॉर्म ऑन दिस male cone and it is called as microsporophyll. Pollen grains are microscopic, they are very small in size, hence it is called as microsporophyll. And in other case here we can see that a single patch is a single spore, that is megaspore, and they can be seen with naked eyes. आपण सहज ते बघू शकतो, म्हणून ते मोठे आहेत, म्हणून त्यांना नाव आहे मेगॅस्पोर. मेगा मीन्स large and micro means small. Megaspores are female sporophyll. It is female. Then next point, economic importance of gymnosperm. Cycas is grown as an ornamental plant. लास्ट स्लाइडमध्ये आपण बघितलं की सायकस प्लांट जो आहे हा कसा आहे तर पार्कमध्ये किंवा घराच्या बाहेरच्या बाजूला त्याला ऑर्नामेंटल म्हणजे सुशोभीकरणासाठी सुद्धा आपण हे प्लांट वापरतो. पायनस इज यूज ॲज अ सोर्स ऑफ पाईन वूड, म्हणजे लाकडासाठी सुद्धा ह्या प्लांटचा उपयोग होतो. टर्पेंटाईन ऑइल हा प्रकार आपण ऐकलेला आहे. इट इज एक्स्ट्रॅक्टेड बाय दिस प्लांट, दॅट प्लांट इज पायनस. अँड द पाईन रेझिन म्हणजे ग्लू सुद्धा जो तयार केला जातो तो ह्या झाडाच्या रेझिनपासून तयार केला जातो. नाव वी विल गो टुवर्ड्स सम वंडर्स ऑफ जिम्नोस्पर्म. These are called as wonders of gymnosperm. म्हणजे हे काही आश्चर्यकारक गोष्टी असणाऱ्या काही उदाहरणं आहेत. ती कोणती ती बघूया. पहिलं उदाहरण आपण बघूया. जिम्नोस्पर्म लाईक जिंको बायलोबा इज कॉल्ड ॲज लिव्हिंग फॉसिल. म्हणजे हा जो प्रकार आहे जिंको बायलोबा ह्याला जिवंत अवशेष असं म्हटलं जातं. का ते पुढे बघूया. इट इज बिकॉज द प्लांट इज फाउंड इन लिव्हिंग ॲज वेल ॲज फॉसिल फॉर्म and the number of fossil forms is much more than the living form. हे जे प्लांट आहे हे जिवंत प्लांटच्या पेक्षा जास्त प्रमाणात यांच्या अवशेष असणाऱ्या प्लांट जे आहेत ह्यांची उदाहरणं जास्त बघायला मिळतात. इथे ह्या पिक्चरमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. ह्या दगडावरती हे जे पान दिसतंय, ह्या दुसऱ्या एका दगडावरती अजून एक पान दिसतं. हे पान कशाचं आहे? जिंको बायलोबाचं आहे आणि हे अवशेष आहे. इट इज अ फॉसिल.
फॉसिल फॉर्ममध्ये हे प्लांट जास्त प्रमाणात बघायला मिळतं, म्हणून या प्लांटला लिव्हिंग फॉसिल असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट वंडर्स म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट कोणती, तर जिम्नोस्पर्म व्हॅरीज इन देअर साईज. हे वेगवेगळ्या साईजसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. वन एक्झाम्पल दॅट इज सिकोइया सेम्परविरेन्स. सिकोइया सेम्परविरेन्स, इट इज द टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट इन द वर्ल्ड. हा जगामधला सगळ्यात उंच प्लांट आहे. इट इज कॉमनली कॉल्ड एज कोस्ट redwood of California. The height of the plant is about 366 feet. हा रेडवूड कॅलिफोर्नियामधला आहे आणि याची उंची 366 फूट एवढी आहे. इफ वी कन्वर्ट इट इन टू द मीटर, ह्याला जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर इट विल बी अबाउट 111 मीटर्स, म्हणजे 111 मीटर एवढ्या लांबीचा, एवढ्या उंचीचं हे प्लांट आहे. Then another example, Taxodium mucronatum. It has the girth of about 125 feet. याची जी रुंदी आहे, रुंदी झाडाचा बुंदा जो आहे तो किती रुंदीचा आहे तर 125 फूट, आणि ते जर कन्वर्ट केलं मीटरमध्ये तर 38 मीटर एवढ्या परिघाचा हा बुंदा आहे. If we convert it into the meter, then the girth of that plant will be about 38 meters. Then another example, that is Zamia pygmy. In case of Zamia pygmy, it is considered as the smallest gymnosperm because it has only about 25 centimeters of height. त्याची उंची फक्त 25 सेंटीमीटर एवढीच आहे, सेंटीमीटर. Then this is about the gymnosperm. Whatever the main points are included in this lecture, the students are requested to note down that points into your notebook. जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व मुलांनी आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे. थँक्यू.